हॅलो गाईज, मी आहे अस्मिता आणि माझ्या व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं भरपूर स्वागत आहे. तर आज मी आली आहे आमच्या नवीन गाडीची डिलिव्हरी घ्यायला आणि इथे आमची पूर्ण फॅमिली आली आहे. यावेळी माझा छोटू पण आलेला आहे, जो नेहमीप्रमाणे खूपच जास्त मस्ती करतोय. आणि हे बघा, त्याला सारखी मी बोलते, ह्याला हात लावू नका, त्याला हात लावू नका. तरी पण तो काय ऐकत नाहीत. बघा, हा आहे आमचा शोरूम, हा टाटाचा शोरूम आहे आणि इथे आम्ही गाडी घ्यायला आलोय. तर तुम्ही जरा गेस करा, की गाडी कुठली घेऊ शकते मी? तर नक्की कमेंटमध्ये सांगा लास्टला. कारण की लास्टला तर तुम्हाला कळणारच आहे. आणि इथे मी ढिगभर पेपर साइन करायला लागली. ह्यांचे ना एकाच्या नंतर एक पेपरच कमी होत नाहीत. जेव्हापासून गाडी घेतली त्याच्यानंतर एक ना एक, एक ना एक गाडीची साइन हे बाकी आहे, ते बाकी आहे. तर मी म्हटलं आज तरी संपवून टाका हा सगळा विषय. कारण की मला ना खूपच घाई होती, की कधी गाडी येते आणि कधी मी बसते. कारण की या गाडीचा ना विचार आम्ही पा म्हणजे मागच्या 5-6 महिन्यापासून करतोय आणि आम्हाला असं वाटलं, की बाबा आता तर ही गाडी घ्यायलाच पाहिजे. एक हिंट मी तुम्हाला देते, की गाडी ना 7 सीटर आहे. तर तुम्ही गेस करा ही गाडी कुठली नक्की असू शकते. तर गेस तर तुम्ही जर केला असेल, तर तुम्ही खूपच हुशार आणि नाही केला असेल तरी पण ठीक आहे चालेल. कारण की मीच तुम्हाला सांगणार, की ती गाडी कोणती आहे. तर हे बघा इकडे माझ्या सासूबाई पण पोहोचल्या कारण की त्या होत्या माझ्या नणंदेकडे आणि तिकडे ना येताना त्यांची पूर्ण चप्पल आणि पावसामुळे पूर्ण सगळं भिजून गेलंय. तर मी त्यांना असं शूट केलं. मी म्हटलं, "हे बघा, आमची मम्मी काय आमची मम्मीच आहे. कुठे पण जावा." तर हे सरप्राईज आहे तुमच्यासाठी, की तुम्हाला कळलंच असेल, की नक्की गाडी कोणती आहे. आणि फायनली बघा आली आहे आमची प्रेमळ एकदम कोमल नाही, एकदम मॅस्क्युलिन गाडी बोलतात त्याला. आणि ही ना ॲक्चुअली आम्हीची फेव्हराइट गाडी आहे, तर तुम्हाला नक्कीच कळली असेल कुठली गाडी आहे. कारण की ह्याच्यावर लिहिलं आहे मागे, जरा हिंट देते तुम्हाला परत. तर ही आहे आमची सफारी जी एकदम भारी आणि जाम भारी आहे. कारण की ह्याच्यात ना आमची फॅमिली मोठी आहे ना, आम्ही दणादण कोंबून बसणार आहे सगळे आणि जिकडे जाणार आहे इकडे एकत्र जाणार असं मी ठरवलेलं आहे. आणि खूपच मस्त आहे बघा केवढी मोठी गाडी आणि मस्त बाई स्पेस तर एक नंबर आहे. आणि ह्याच्यात मुलांनी दणादण उड्या मारल्या आणि माझ्या 2 मुलांनी विचार केला, की "बाई तुम्ही गाडी चालवत असता तुम्ही नवरा-बायको गप्पा मारता कधी-कधी, आम्ही मागे जाऊन झोपणारच आहे." आणि हे बघा मम्मीला पण इकडे भरपूर आवडलेली गाडी. कारण की एवढा मोठा स्पेस आहे ना आणि म्हणजे 6 ते 7 लोकं पण मस्त आरामात बसू शकतात. आणि बघा सर्वात अमितला मी विचारलं, "तुला या गाडीमध्ये सर्वात जास्त काय आवडलं?" तर तो मला काय बोलला असेल सांगा? तो मला बोलला, "मला या गाडीचे सर्वात जास्त चाक आवडले." मी म्हटलं, "चाक तुला पाहिजे तर चाक तुला घेतलं असतं एक 50,000चा बरं खुश झाला असतास. त्या चाकासाठी तू ही गाडी घेतलीस." तर मग माणसांचं काय म्हणावं? ह्यांचं डोकं कुठं चालतं मला समजत नाही. पण बायकांचं डोकं तर खरं तर विचित्र आम्हाला ना प्रकारे चालतं. गणपतीच्या पहिल्या दिवशीच आणायची होती ही गाडी. पण ना ते बँक बंद असल्यामुळे आम्हाला काही करताच येत नाही आणि अमितने माझं एवढं डोकं खाल्लं. तो ना एखाद्या लहान पोरासारखा माझ्या मागे लागला, "मला आजच पाहिजे." मी म्हटलं, "मोठा होतोयस का छोटा होतोयस ते मला खरं सांग." आणि इथे बघा तर गाईज तुम्ही मला नक्कीच सांगा, की तुम्हाला ही गाडी कशी वाटली? आमची टाटा न्यू सफारी एडव्हेंचर ही गाडी खूप छान आहे आणि तुम्हाला पण आवडत असेल तर नक्की पुढचा व्लॉग बघा. आणि ही गाडी आमची खूपच छान आहे आणि आता टाईम होता घरी जायचा आणि आम्हाला देवळात जायचं होतं. पण पाऊस एवढा पडत होता ना, तर आम्ही म्हटलं पहिलं घराच्या ना गणपतीला आपण दाखवू. तर आमचं कल्याण ईस्टला जे घर आहे ना, तिथे आम्ही गेलो आणि मस्त आम्ही तिकडे पूजा वगैरे केली. आणि कारण की खूपच पाऊस होता, तर आम्ही ठरवलं की आम्ही गणपतीच्या मंदिरात जे आम्ही जेव्हा पण नवीन गाडी घेतो तिथे जातो. आम्ही जातो टिटवाळ्याला, तर तिकडे आम्ही नक्की जाणार. तर तिकडचा पण मी तुम्हाला एक व्लॉग तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते पण शूट करून टाकेन आणि तोपर्यंतसाठी टाटा आणि बाय बाय.